नाही मी ते आत्ताच आलो जस्ट म्हणून, पण चांगलीच बॅटिंग केली असेल त्या प्रश्नच नाही, तो नेहमीच चांगला खेळतो. धन्यवाद अमित. यानंतर सामना पवनसुत वर्सेस मंगलमूर्ती. हा आव्हान धावसंख्या धावसंख्या 1. सौरभ यांनी आपलं संघाचं खातं तर खोललेलं आहे पण स्वतःचं खातं नाही खोललेलं आहे. कविशांचा पहिला चेंडू मला माराकरी दिले ते सौरभ टू कविश. कविशांचा पहिला चेंडू त्याला माराकरी सौरभ. पण चांगला चढवा चेंडू तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण थोडं गडबडले पण नकारी 1 धाव निश्चित. धावसंख्या होती 2. 1 चेंडू 2 धावा. फक्त 12 चेंडूचा खेळ म्हणजे हा 2 ओव्हर षटक राहील. दुसरा चेंडू टाकलेला ते कविश आणि चांगला चढवा चेंडू प्रणित यांनी देखील दिशेने ते 1 धाव केले पूर्ण. 1 धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तर 2 धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या होती ती 4. पवनच्या संघाला कोणी षटकार मारला तरी पवन संघाकडून 500 रुपये. 500 रुपये भरलेले गुड्डा तुम्हाला ऑफर आहे. चेंडू मला मारा गेला मला वाटतं 500 रुपये लागू केलेले आहे डीजे. एकच वादा आमचा राजवाडा, एकच वादा आमचा राजवाडा. धन्यवाद डीजे. सुरक्षा षटकार मारला तो प्रणित यांनी आणि 500 रुपये लागू केला आपल्या बॅटच्या इशाऱ्याने षटकार ठोकला. धावसंख्या होती ती 10. 3 चेंडू 10 धावा. अभियान सौरभांना ऑफर आले फक्त सौरभ पाटील यांना अभिसरांकडून षटकार माझं 500 रुपये मारतो. कविशांना 14 चेंडू मला मारा करेल ते प्रणित उर्फ गुड्डा. पुन्हा वाटतं चांगला कट केलेला आहे अलीच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं पंचाच निर्णय 1 रन. धावसंख्या होती ती 11. 4 चेंडू 11 धावा. या षटकातले 2 शिल्लक चेंडू शिल्लक आहेत ते सौरभ यांना एक ऑफर आलेला आहे. खरोखरच अति तटीचा सामना म्हणता येईल हा, कारण याच्यानंतर लॉस पडणार आहेत 3 संघांचे. त्याच्यामध्ये पहिले आहे ती रावारे, त्याच्यानंतर मुरबाये. चांगला चेंडू झाला चेंडू तिकडे मला वाटतं क्षेत्ररक्षण मला 2 धाव पूर्ण. चांगला थ्रो तरी पण गचाडले. धावसंख्या होती ती 13. 5 चेंडू 13 धावा. या षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे आणि खरोखरच कुणाल या मॅचला काय रोमांच येतोय हा. आता जो सामना रंगलाय तो पवनसुत वर्सेस मंगलमूर्ती. दोघांमध्ये तर चांगलं बघितलं तर दोघांमध्ये टफाईट आहेत. पुन्हा एकदा जोरदार तटवलेला सामना आणि बघूया. धन्यवाद रुपेश आणि- कुणाल, थोडा वेळ बसलास. तर सध्या खूप इंटरेस्टिंग मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण या 2 संघाचा विचार केला जेव्हा जेव्हा हे संघ समोर समोर येतात तेव्हा खूप यांच्यामध्ये टशन असतंय. धावसंख्येचा आपण विचार करतो धावा झाल्या त्या एकूण 14 धावा.
कारण विचार केला मंगलमूर्ती संघाचा तर मंगलमूर्ती संघाकडे देखील ती चांगली बॅटिंग आहे. त्यांच्याकडे मयूर आहे, त्यांच्याकडे संदीप आहे. काय म्हणते संदीप भोईर, तुम्हाला काय वाटतं की आता दोन्ही तितकेच बलाढ्य संघ वाटतात? नक्कीच बलाढ्य आहेत कारण सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण मुरबा संघाची बॅटिंग पाहिली होती आणि जर मंगलमूर्ती संघाची आपण 2 मॅच पाहिलेल्या आहे. मिलिंदसाठी पहिला मिलिंदचा चेंडू होता बघा, यावेळेला मिलिंदकडे रक्षण होत आहे मंगलमूर्तीकडून, दुसरा एक मनीष कडून आणि तिसरूंदा आता मला वाटतंय मिसअंडरस्टँडिंग होत आहे भरपूर. बघा बघा आमच्या समोर कक्षाच्या डाव्या साईडला किती जल्लोष आहे आणि सामना भरपूर अटीतटीचा झालेला आहे असं वाटतंय. म्हणजे जो जोश सध्या आपण पाहतोय त्या जोशानुसार सध्या क्षेत्रक्षामध्ये थोडासा फरक पडलाय. बघा पहिला स्वतः कर्णधार कुंदनच्या हातामध्ये बॉल निघाला, त्यानंतर दुसऱ्या क्षेत्रात त्यांना संदीपच्या हातामध्ये बॉल सापडत नाहीये. त्याचाच अर्थ इथे आपण पाहतोय की 17 धावा फलकावरती बरेचशी आहेत. अजून 5 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधले. मी काय म्हणतो जो सौरभने जो चेंडू मारलेला 3 जणांना बीट केलेलं आहे खरोखरच त्यांनी. नक्कीच बीट केलंय, थोडस प्रेशर आहे कारण आणि निलेतराचं सुद्धा आगमन होत आहे नंदोरे संघ. अभिसलून जर सौरभ षटकार मारतोय तर 500 या दरम्यान खेळून काढायला चेंडू जातो या विरोध क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि सहजरित्या 2 धाव. बघा चेंडू हातात का सापडत नाहीये. कधी कधी जर समोर एका चांगला संघ आला परिजी का ते प्रेशर असतं, त्या प्रेशर मध्ये कधी कधी आपलं क्षेत्र विखुरलं जात आहे. खरोखरच तुम्ही ते बोलतात ते बरोबर, कारण दोन्ही पण बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही पण खरोखर धावा प्रत्येक चेंडूला धावा येत आहेत. त्याच्यामुळे हा जो सामना आहे तितकाच रोमांचक होतोय. होणार, रोमांचक होणार कारण 2 षटकाचा मॅच आहे. प्रत्येक संघाला जिंकायचं आहे आणि जेव्हा मुरबे संघात आपण विचार करतोय, विराटन मंगलमूर्ती संघात आपण विचार करतोय, दोन्ही संघाकडे टशन आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज होते मिलिंद ऑन साईडला खेळत होते. यावेळेला मात्र काय घडलं पाहूया. निर्धाव चेंडू तो गेलाय. स्टंपावरची दाद जरूर मागितली गेली होती पंचांकडे, ती दाद परेची फेटाळली गेली आहे. खरोखरच एकदम चांगला गुडल्यांचा चेंडू होता आणि तितकाच तो कट झाला होता, त्याच्यामुळे तो डॉट चेंडू जातोय. सध्या धावफलक आपण पाहिला 19 आहे. पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर 14 आल्या होत्या. या षटकात आपण विचार करतोय तर पहिल्या चेंडू आले तिहेरी, त्यानंतर दुहेरी आणि हा डॉट चेंडू. 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केले त्या मिलिंदने. वापसी करतोय. अद्यापर्यंत 3 चेंडूंची खेळी बाकी आहे. 3 चेंडू बाकी आहेत. प्रणित काय करू शकतो आणि मला वाटतं षटकार की चौकार हा त्यांच्या मनात ऑलरेडी ठरलेला असेल. आता तर ठरवावंच लागेल कारण 3 चेंडूचा खेळ फक्त शेष आहे. पाहूया काय घडतंय या चेंडूवर. फटका तर चांगला आहे. खरंच कव्हरला मारण्याचा चेंडू आणि हा चौकार. थँक्यू डीसी. कारण जर विचार केला परेची, कारण हे मैदान जे आपण पाहतोय मैदान खूप टणक आहे, टणक. हो, बॅकफुटला जाऊन तो प्रणितने चौकार स्टेटला घेतलेला खरोखरच अप्रतिम म्हणतील. मुरबा संघ तुम्ही जरा कंट्रोल करा, नाही पेनल्टी लागू शकते. चला मॅच खूप मजेशीर, गमतशीर आणि संघर्षमय होत आहे या 2 संघामध्ये. पुढील बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. इथे आपण पाहतोय मिस्टर प्रणित निर्धाव चेंडू निघून जाते. धावसंख्येत आपण विचार धावा 23. शेवटचा बॉल असेल. लेग बाय जातोय. शेवटचा बॉल आहे परेची. मला असं वाटतं की शेवटच्या चेंडू एक मोठा बिग ब्लास्ट येणार आहे फ्रंटच्या बॅट मधून. जितके मुरब्याचे संघ आहेत आणि जे जर षटकार मारला तर या शेवटच्या चेंडूवर ट्राय देखील आम्ही करूया. नाही या दरम्यान खेळून काढायला चेंडू जातो डीप मिड विकेट क्षेत्रात. बघा पुन्हा एकदा चेंडू हातात येत नाहीये. का असं घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. जी टीम अगोदरच्या 2 मॅच मध्ये हिरो सारखी परफॉर्म करत होती, त्यांच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थित येत होती, त्यांची गोलंदाजी अचूक टप्प्या पडते, त्या मुरबे संघ आल्यानंतर काय झालं. तितकाच मुरबे संघाने त्यांना बॅकफुटला टाकण्याचा प्रयत्न केला. असो काही असो, हा क्रिकेट आहे. 24 धावा की 25 धावा फलकात झाले, ते 26 धावांचं लक्ष्य आहे. समोरच्या संघाकडे देखील मंगलमूर्ती संघाचा परिचय आपण विचार करतोय, त्यांच्याकडे देखील ते संदीप आहे, त्यानंतर मयूर आहे, त्यानंतर मनीष हे 3 चांगले फलंदाज आहेत. त्या 26 धावा सहज चेस करू शकतात. परंतु मी म्हटलं की किंतु आणि परंतु मुरबे संघाकडे ती चांगली गोलंदाजी आहे. त्यांच्याकडे जर एक गोलंदाज विचार करता, एक गोलंदाज आम्हाला दिसतोय तो नुकताच टॉससाठी आला गुरु. त्याचा जर चेंडू चालले तर या 26 धावा देखील 50च्या बरोबरीने असतील. खरोखरच
कारण 2 षटकाचा सामना आहे. जर एक ओव्हर चांगली पडली तर समोरचा संघ बॅटिंग करणार बॅकफुटवर जाऊ शकतो. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हरतंय. तत्पूर्वी वळूया आपण पुढचा जो चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे. परंतु एक महत्वाची मॅच झाल्यानंतर आपण त्याच्याकडे बोलणार आहोत. कारण सध्या सगळ्यांची नजर या मॅच कडे आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण डिस्टर्ब करत नाहीये. रोमांचक मॅच होतोय आणि त्याच्यामुळे जे आपल्याला लॉस टाकण्याचा जो कालावधी आहे तो थोडा आपण मागे करतोय. आणि सलामीची जोडी जाते संदीप आणि पाहूया संदीप सोबत कोण जातोय. मयूर जाईल की, आणि त्याचं उत्तर आलं की यस. पहिल्या मॅच मध्ये जी जोडी होती तीच जोडी मैदानाच्या जाईल. मयूर आणि संदीप. धावसंख्येच्या 26 धावा लक्ष्य आहे. 26 धावा. 12 चेंडू 26 धावांचं लक्ष. नक्कीच आता संदीप जातोय मैदानाच्या आतमध्ये, मयूर जातो आतमध्ये. आमचे योगेशची कुडी आहेत, कुणालची कुडी आहेत. आता ते आमच्याशी जॉईन होतील कदाचित. यतीन, कुणाल आणि योगेश हे कुठे दिसत नाहीये, कारण त्यांच्या ते चाहते मैदानाच्या आत जातात. आहेत कुठे? येतील येतील. जेव्हा एखादा फटका लागला की आमच्यापर्यंत ते पोहोचणार. 13च्या सरासरीने खेळावं लागेल. 26 धावा परे जी आहेत लक्ष. मयूर आणि संदीप जोडी मैदानाच्या आत गेली आहे. बघूया सला आलं बक्षीस आमच्यापर्यंत आलं, कानापर्यंत पोहोचलंय. तिथे येतोय की 2000 रुपये. सलग 2 षटकार मारा. आणि आपण पाहतोय मुरबासी कडून गोलंदाजी घेऊन येत आहेत ते प्रवीण पाटील. आणि आता जे कुडन यतीन, कुणाल, योगेश यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. जर मयूरने, जर संदीपने सलग 2 चेंडूवर 2 षटकार खेचले तर त्यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. 12 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष आहे. मयूर आहे स्ट्राईक एंड वरती, संदीप आहे नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण मुरबेसी या संघाकडून. मुरबे ए संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. तो त्यांचं नाव मात्र या 3 चिठ्ठ्या फेकल्या जातील, टाकल्या जातील. चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ होईल. चला चला होती या महत्वाच्या मॅचला सुरुवात. लक्ष आहे 26 धावांचं परेची. पहिला बॉल, पहिलाच बॉल सुरेख. एक खरोखरच अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. एक बॉल पडतोय आणि त्याच्यात तसाच स्पीडला निघतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली जाईल. 26 धावा मी म्हटलं की जर चेंडू चालले तर या 26 धावा देखील 50च्या बरोबर आहेत. खरोखरच मुरबे आणि मंगलमूर्ती या 2 संघामध्ये चाललेले टोषण संघर्ष, चेंडू आणि पॉलीमध्ये द्वंद्व पाहायला मिळतोय. खास करून या स्पर्धेमध्ये स्पर्धा आपण म्हणतोय बसंत सूची चषक 2023. सर्व आहेत राजेशजी मात्रे. पुढील बॉल सरळ 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 एस्ट्यांचा वेध. त्यांचा वेध घेतलेला आणि मला वाटतं मयूरला तंबूत परत. नक्कीच 0वर बाद होऊन मैदानाच्या बाहेर येतोय मयूर. जितका फॉर्म होता तितका त्यांनी मला वाटतं दाखवला नाहीये या टुर्नामेंट मध्ये, या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. मी काय म्हणतो 2 चेंडू झाले आणि अजून खातं सुद्धा खोलता आला नाही मंगलमूर्तीला. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतंय? सध्या जर पाहिलं तर समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. त्याच्यामुळेच पहिले 2 चेंडूवर पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर असं म्हणतात जेव्हा क्लीन म्हणतो की फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली, ती यष्ट्या मात्र वाकवल्या गेल्या. तर त्याच्यामुळेच धावफलकाला इथे सुरुवात होताना दिसत नाही आहे. जर या परिसराचा विचार केला जेव्हा जेव्हा हे संघ कदाचित हे प्लेयर जेव्हा एकमेकांसमोर यांच्यामध्ये ह्याच प्रकार पाहायला मिळतोय. खरंच तुम्ही बोलतात ते बरोबर आहे. कारण आता मयूरची जागा घेण्याकरता गेलेले आहेत ते मनीषने गेल्या मॅच मध्ये कमालीचं प्रदर्शन केलं होतं. आता सर्व जबाबदारी त्याच्यावरच आहे. संदीप सध्या नॉनस्ट्राईक गेनला आहे. धावसंख्येचा विचार अजून आपण करतोय. 26 धावांचं लक्ष आहे. धावफलक अजूनही 0वर आहे. पुढील बॉल 10 चेंडू 26 धावांची करत.
या दरम्यान यावेळेला बॅटला चेंडू लागलाय म्हणजे खातं ओपन होताना दिसेल आपल्या परेची बघा चूक झाली होती परंतु बॅकअप दिली. बॅकअप दिल्यामुळे मला वाटतं 2 रनावर त्यांना 2 धावा इथे नक्कीच आपल्या संघासाठी मुरबे संघाच्या क्षेत्रक्षाने वाचवलेत. आता या तिसऱ्या चेंडू खातं ओपन झालंय 2 धावा फलकाचे लागलेत. आता चेंडू शेष आहे ते 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी विचार केला तर 24 धावांचं लक्ष्य आहे. संदीप 4 मोठ्या फटक्याची गरज परंतु ज्या पद्धतीने मी म्हटलं की येणारा गोलंदाज कोण असेल दुसऱ्या चेंडू कदाचित तो गुरु असेल. कदाचित जर गुरु असला त्याच्यासाठी जरी 20 धावा असल्या तर त्या डिपेंड त्या काढणं खूप कठीण जाणार आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय कोण जिंकतोय मुरबे की मंगलमूर्ती. सरळ बॅटचा वापर परंतु फटका फसला इथे बघा. अरे यार, दर्जेदार क्षेत्ररक्षण जो क्षेत्ररक्षक आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रणित खरोखरच सामनावीर होता तो आणि त्यांनी दाखवलं सामनावीर मला का दिलंय सामनावीर हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. खरोखरच दोन्ही फटके परेची जो फटका आपण मला मिडबी केला तिथे देखील चांगली क्षेत्र झाला 2 धावा वाचवल्या संघासाठी. हा चेंडू जर पाहिला जर गेला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. पुन्हा एकदा 2 धावा वाचवल्यात. धावा वाचवण्यासाठी डिफेंड करण्याची या संघ मुरबे संघ सध्या मैदानाच्या आत प्रयत्न करतोय झुजतोय. आणि आता मोठा बिल्डर संदीप सर्व काही दारोमदार सर्व काही जबाबदारी या मॅच विन करण्याची जी काही भूमिका आहे ती आता संदीपला स्वतःकडे घ्यायला लागेल. या षटकात चेंडू करतोय 4 धावा 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू 3 धावा एकच काढलं. पुढील बॉल ऑन साइडला चेंडूला खेळून काढला यावेळेला संदीपने खेळला पण पुन्हा एकदा पहा पुन्हा एकदा मला वाटतं लक आहे त्या मुरब्या साईडून आहे असं वाटतंय आणि खरोखरच अप्रतिम आणि बात करतायत मनीषांना नाराज आहे नाराज आहेत आणि त्यांची नाराजी इथे दाखवत आहेत कारण खरोखरच इथे 2 रन होते. कॉलिंग मिस अंडरस्टँडिंग म्हणता येईल. खूप आणि खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण नजरेत साठवावं वारंवार पाहत राहावं ऍक्शन रिप्ले मध्ये देखील की कशा पद्धतीने चेंडू अडवले जातात. या संघाच्या माध्यमातून धावा अडवल्यात म्हणजे हा सामना अडवण्याचा प्रयत्न देखील ते करतायत. आता सध्या स्थिती आहे 5 चेंडू आणि 4 धावा आहेत. अजूनही 7 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी विचार केला तर 22 धावांचं लक्ष आहे. 22 धावांचं लक्ष आहे. 7 चेंडू आणि 22 धावा. खरोखरच मनीची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते गिरीश आणि संदीप आहे. गिरीश आणि संदीप संदीप सर्व नजरा बघा तुमचे कुणालजी वाट पाहतात योगेशची वाट पाहतात. एक रोमांचक मॅच म्हणता येईल ही आता नक्कीच कारण गेल्या 2 दिवसामधला जर पाहिला तर हा एक खूप रंगतदार मॅच. यावेळेला थोडस चेंडूला सोडलाय पंचांकडे 5 निर्णय विकेटचं पतन नाही ना नाही डॉट चेंडू आणि मला वाटते लास्ट मीटिंग कमी करा चला जास्त वेळ घेऊ नका. मुरबे संघ मीटिंग कमी करा. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल प्रवीण पाटील यांची. चला नाहीतर बघा आयोजक सांगतात 6 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी प्रवीण पाटील यांची. आणि महत्वाचे परेजी 2 विकेट बाद केले. अगोदर बाद केला त्याला आपण जर पाहिला मयूर त्यानंतर मनीषला देखील मैदानाच्या बाहेर त्याने धाडलंय. टीम मीटिंग कमी करा. साजेश चोरी खरोखरच एक कप्ताननी जी गोलंदाजी दिलेली आहे एक चांगला गोलंदाज म्हणता येईल साजेश चोरी ज्याने 3री ओव्हर टाकली होती त्यांच्या पहिल्या इनिंगला. परंतु परेजी जरी आता शेवटच्या षटकामध्ये धावा असल्या 22 तरी सुद्धा त्या होऊ शकतात कारण 6 चेंडू आणि 22 धावा. खरोखरच आत्ता कळणार आहे की काय असेल साजेशच्या मनातला विचार काय टाकेल गोलंदाजी तो कुठला फलंदाज किती पाण्यामध्ये आहे तो प्रेशर सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने आपली फलंदाजी करतोय आपण प्रदर्शन कशा प्रकारे दाखवतोय आता ती खरी दाखवण्याची वेळ आहे. आणि गिरीश आहे लेफ्ट हँडर आणि संदीप आहे राईट हँडर. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 6 चेंडू आणि 22 धावा. मुरबे आणि मंगलमूर्ती या 2 संघामध्ये रंगलेला हा क्रिकेटचा रोमांच वसंत सृष्टी चषकामधील हा महत्वाचा मॅच. चला खूप वेळ जातोय मित्रांनो. सामने खेळवायचे अजून 4 आणि त्यानंतर ग्रँड फिनाले त्यानंतर मोठा बक्षीस वितरण समारंभ. सामना लवकरात लवकर चालू करा. पंच साजेश चुरी पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू खेळून काढलाय ऑन साइडला चेंडू जातो सीमारेषेत बाहेर 4 धावांसाठी. बघा मॅच संपलेला नाहीये मी म्हटलं परेजी अजून ही मॅच जिंकू शकतात मंगलमूर्ती संघ जर अशा पद्धतीची फलंदाजी झाली. पहिल्या चेंडू आला चौकार. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा. 5 चेंडू 18 धावांची गरज.
संदीप आहे मैदानाच्या आतमध्ये, ज्याने मात्र आजच्या दिवसामध्ये षटकार ठोकलेत भरपूर. त्यानंतर नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतो गिरीश आहे, त्याने आल्या आल्या पहिल्या चेंडू दाखवला तो चौकार. आता गरज आहे 5 चेंडू आणि 18 धावा. जर परेची साजेश मला वाटतं ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. पाहूया, जर गिरीची परेची या चेंडूवर जर गिरीशने एखादा मोठा फटका खेळला तर या मॅच मध्ये मंगलमूर्ती संघ परतेल. सध्या मध्ये ब्लॉक हॉल मी जो बोललेलो तेच त्याला मला वाटतं त्यांनी टाकलेला आहे तो बॉल. ब्लॉक हॉल चेंडू एकदा नक्कीच परेजी याला म्हणतात गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र. जेव्हा बाकी चेंडू चालत नाही तेव्हा हा चेंडू चालतोय आणि अचूक टप्प्यावर जर हा पडला तर त्याला मध्ये याचे यश देखील मिळत आहे. बरोबर बोलताय तुम्ही. खरोखरच हा बॉल मारणं तितकाच कठीण असतो. आता एक धाव तर मिळालंय, संदीप गेलाय स्ट्राईक एंडवर. आता 4 चेंडू आहेत आणि 17 धावा. 4 चेंडू 17 धावांची गरज. मध्ये कोणी गेलं तर पहा 3 धावांची पेनल्टी मध्ये लागेल. कोणी जाऊ नका. मॅच सुरू आहे. 3 रनाची पेनल्टी सर्वांनाच आहे. मंगलमूर्ती आणि मुरबा. सामना संपल्यावर नंतर चला तुमच्या या भावना आम्ही जाणतोय. जरी तुम्ही मॅच जिंकली तरी मैदानाच्या जायचं नाहीये. चला 4 चेंडू आणि 17 धावा. संदीप काय करेल? संदीप काय करेल? नजर आहेत मयूर, योगेश. ओहो, ये दिला चांस, ये दिया मौका और संदीप ने जड़ दिया छक्का. मॅच अजून संपली नाही. आता मंगलमूर्ती संघ थोडसा 3 चेंडू 11 धावा. चला चला, जर आता 3 चेंडू 11 धावा. आता जर षटकार आला तर 3 चेंडू 11 धावा. आता जर षटकार आला तर 3 चेंडू 11 धावा. बघा परेजी, चला कोणी मध्ये जायचं नाही, मध्ये जायचं नाही. मंगलमूर्ती खरोखरचा पेनल्टी लागू शकते. मंगलमूर्ती लागेल पेनल्टी. सहकार्य करा, कमिटीची सहकार्य करा. तुमचा आनंद आम्हाला कळतोय, तुमचा मॅच मध्ये मन देखील pitch आम्हाला मध्ये कळतोय. परंतु आपण मॅच सध्या सुरू आहे. 3 चेंडू 11 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच आलाय. मंगलमूर्ती पुन्हा एकदा आलाय आणि धावून आला त्यांच्या या हाकेला मिस्टर संदीप. मैदानाच्या आतमध्ये जो जबरदस्त बॅटिंग करतोय. 3 चेंडू आणि 11 धावा. 11 धावांची गरज. बघा मार्केट वाढलंय, मार्केट वाढलंय. जर हा सामना जिंकला तर ओहो, एक आलाय आणि नंबर 2 चा येईल का? नाही आणि नाही चेलवाद! नाही नाही. खरोखरच ज्याने धुरा सांभाळली होती, ज्याने धुरा सांभाळली होती त्याला आता तंबू मध्ये परततोय. परंतु परेजी अजून मॅच संपलेला नाही आहे, कारण 2 2 चेंडू 11 धावांची गरज. होऊ शकतात, होऊ शकतात. 2 चेंडू 11 धावांची गरज. सुरेख सुरेख अप्रतिम मॅच. खरोखरच संदीप पाटीलचं तितकंच हे म्हणावं लागेल का त्यांनी कमबॅक केला होता पुन्हा. परंतु त्याने जो षटकार लगावला गेला परेजी, अजूनही मॅच संपले नाही. अजूनही मॅच जिंकू शकतात, अजूनही मॅच जिंकू शकतात. कारण अजूनही 2 चेंडू आहे. 2 चेंडू मध्ये 11 धावा. 2 चेंडू 2 मोठे हिट आले तरी सुद्धा मंगलमूर्ती मॅच मध्ये आहे. अजूनही मंगलमूर्ती मॅच मध्ये आहे. मंगलमूर्ती संघ या, थोडे मागे या, मागे या. कॅच आउट. यानेच नवीन केलेला फलंदाज जाईल तो स्ट्राईक एंडवर. 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडू आणि 11 धावा. रुचित गेलाय. रुचित राहील स्ट्राईक एंडवर. जर त्याच्या बॅट मधून या चेंडूवर षटकार आला तर मॅच शेवटच्या चेंडूवर थरार. 5000 कुणाल माथे यांच्याकडून जर ही मॅच जिंकली तर. 2 चेंडू आणि 11 धावा. बघूया नवीन फलंदाज जातोय रुचित. जर या चेंडूवर षटकार आला तर बघा मॅच तर जिंकाल, परंतु 5000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आमच्याकडे जमा झालेला आहे. कुणाल माथे रोमांचक मॅच म्हणजे तितकेच सर्वांचेच रोमांचक झालेलं आहे. खूप खूप चांगली मॅच. आम्ही देखील आता बसत नाही, आम्ही देखील उठलेलो आहोत. पुन्हा नाही. मारण्याचा प्रयत्न आणि मला फटका फसलाय. फटका फसलाय आणि प्रशांत इथे फसत नाही, तो करतो अचूक कलेक्शन फलंदाज बाद. आणि खरोखरच मला वाटतं साजेशला, मला वाटतं ज्याने कप्ताननीच्या ओव्हर दिली होती, खरोखर साजेश ज्याने गोलंदाजी स्वीकारली आणि तितकाच त्याचा हे दाखवला. मॅच खूप इंटरेस्टिंग झाली होती, परंतु हा झेल पकडल्यानंतर परेजी आता मॅच मधला जो उत्साह होता तो एक गेलेला चेंडू आहे. आणि 11 धावांची गरज. फक्त औपचारिकता आहे. कुणालजी आपला जे कॅश आहे ते आपण घेऊन जा. अजूनही संपलेलं आहे. कदाचित चमत्कार नमस्कार हा प्रकार. ही मॅच संपली नाहीये. साजेश चुरी, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आपण देखील सांगू शकत नाहीये की हा मॅच संपलाय. जर तरची गोष्ट आहे. यस, जर वाईट पडला चेंडू मैस्टांच्या मागे गेला तर सांगता येत नाही. नो आला षटकार बसला तर
काही होऊ शकते आणि तितकाच त्यांना गोलंदाज चेंडू सुद्धा तितकाच चला हलक्या मध्ये कोणी पद्धतीने जायचं relax नाहीये करावं मॅच लागेल. संपला तरी आहे. बघूया साजेश विनंती तू करतोय. चिन्मय पंचांना पास करतोय साजेश शेवटचा चेंडू व्यवस्थित टप्प्यावर टाकेल का आणि टाकलेला आहे आणि मला बघा वाटतं late व्यवस्थित आलाय. टप्प्यावर टाकलेला चेंडू आणि मला वाटतं षटकार जातोय फक्त 4 धावांनी आणि पराभूत 4 होतोय. धावांनी पराभूत होते फक्त पराभूत संघ. होतोय कुडन हॅलो आणि चिन्मयला बक्षीस येते. प्लीज त्याचं नाव काय अवधूत अवधूत बॉल घेतलाय चला तर शेवटच्या चेंडूवर जो षटकार केला आणि फलंदाज आता लॉस टाकले जात आहेत रावारे संघ मुरबा संघ आणि मुरबा बी प्रणित नाही गेलता शेवटला कोण गेलता आता चिन्मय आपला कॅश प्राइज आहे 500 रुपयांचा आपण घेऊन जा चिन्मयला कॅश प्राइज परिस्थिती देऊ नका 500 रुपयाचा शेवटच्या चेंडूवर जो षटकार घेतला चिन्मय या आणि लॉस. आपला पारितोषिक घ्या आणि थोड्याच वेळा आता आपण चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ करणार आहोत. आणि आता लॉस साठी यावं मुरबा ए संघ आणि तितकंच मुरबा ए संघ मुरबा सी संघ आणि रावारे लॉस. चला या पुढील फेरीसाठी आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय मुरबे ए त्यानंतर मुरबे सी आणि रावार 11 तिन्ही संघाचे करण्यात या लवकर. मुरबा ए मुरबा सी आणि रावारे माझ्या हातात 3 चिठ्ठी आहेत. कालच्या सारखंच करूया पहिली चिठ्ठी उचलली ती बाय आणि राहील ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हे बघा तीन कप्तान पुढे मुरबे सी मुरबे ए आणि रावार 11 जी चिठ्ठी उचलली आणि ती चिठ्ठी बाय आणि जी चिठ्ठी राहतील देऊन त्या सामना खेळावा लागेल त्यांना. ओके चला चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ पाहूया कोण आहे लकी ज्याला मिळेल बाय. पाहूया कोण आहे विजेता संघ आता जिंकलेला. आणि मला Yes! वाटतं मुरबासी आहे मुरबासी. सेमीफायनलचा तिकीट घेतलेला आहे त्यांनी मुरबे सी बाय मिळालेली आहे टॉस कराल म्हणजेच पुढील टॉस जो केला जाईल तो मुरबे ए आणि रावार 11 आणि परेजी त्यांचा ते टॉस घेण्यासाठी उपस्थित असतील तिथे व्यासपीठासमोर. हर्षल मात्रे हा सामना आता 3 षटकाचा राहील. त्याच्यानंतर नंडोरे परेश पाटील नंडोरे परेश पाटील आणि नंडोरेच्या स्टेजवर यावं. परेश पाटील चला आपण नाणेफेक करून घेऊया. महत्वाचा मॅच आहे आता बघा शेवटच्या चेंडूवरती थरार बाकी होता आणि मुरबे संघ जिंकलेला आहे. मुरबे सी संघ जिंकला आता मुरबे ए संघ आपल्या समोर आहे आणि रावार 11 आहे. या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. महत्वाचा मॅच दोन्ही संघासाठी असेल. दोन्ही संघांचे कप्तान उभे आहेत त्यांना आपण भरपूर शुभेच्छा देऊया खास करून टॉस साठी. का म्हणते परिदादा तुम्हाला या आपलं वसंतसुषी चषकाच्या आयोजनावर सगळ्यात चांगलं केलेलं आहे. आपलं भंडारी समाज एकत्र यावा, काय भांडणी नाही केलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र खेळायला पाहिजे. धन्यवाद. मुरबे संघ इथे कॉलिंग करतोय छाप आणि काटा.
छापा असा आवाज आलेला आहे आणि काटा यांच्यात सर आवारी 11 संघ टॉस जिंकला आहेत. महत्वाची मॅच आहे. 3 षटकांची मॅच आहे. निर्णय काय? क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. 3 षटक म्हणजे 3 गोलंदाज. आम्हाला काही फेरफार पाहायला मिळेल की अजून तेच गोलंदाज आम्हाला पाहायला मिळतील?